आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं। हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सीसी दिलेल्या आहेत, किती तारखेचं पत्र हे 8/11/2022। विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये। विषय फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे। बघा चौकशीच्या कक्षेत नावं किती किती येत आहेत ती। बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून, पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय। हा उल्लेख आजचा नाही साहेब, हा उल्लेख 2022चा उल्लेख आहे। हे शासनाला गेलेलं पत्र आहे। रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही, पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे 6/11/2022 रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे। काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणेच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद? का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वैष्णवी हलवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होतात? का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही? मी अजून खूप काही बोलू शकते, पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात? महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची। म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा। चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून। तटकरेजी, संघटना सध्या तुमच्याचकडे आहे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे। या सगळ्यांमध्ये